पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम श्री गुरुदेव दत्त। श्रोतृमाय बापांनो, मागील भागामध्ये आपण संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबारायांचं जीवनचरित्र आपण बघितलं आणि आजच्या आपल्या या भागामध्ये आपल्याला संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराजांचं जीवनचरित्र बघायचं आहे। काय आहे, वारकरी संप्रदायामध्ये अनेक संत होऊन गेले, पण काही संतांमध्ये एक विशिष्ट प्रकारचं व्यक्तिमत्व आहे। वारकरी संप्रदायामध्ये संतांची 5 प्रमुख लक्षणं सांगितलेली आहेत। त्यापैकी ज्ञान हे लक्षण माझ्या ज्ञानोबारायांचं आहे आणि नाम हे लक्षण माझ्या नामदेवरायांचं आहे। आता नामदेव महाराजांचं चरित्र जर बघायचं म्हटलं महाराज आपल्याला, तर नामदेवरायांचा जन्म कुठे झाला, कसा झाला, काय झाला, नामदेव महाराज हे कुठे जन्माला आले, कुठे राहिले, कुठं त्यांचं बालपण गेलं, त्यांचा कार्यकाल कसा गेला, हे सगळं आपल्याला बघावं लागेल। त्यापूर्वी नामदेव महाराजांच्या जीवनचरित्राच्या संदर्भामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक महत्त्वाचा विषय बघावा लागेल, तो म्हणजे नामदेव महाराजांचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी थोडा तात्विक वाद आहे। असं त्या वादात आपल्याला पडायचं नाही। कोणी म्हणतं नरसीला झाला, कोणी म्हणतं पंढरपूरला झाला। असो काय, एखादी गोष्ट चांगली आपल्या हातात जर लागत असेल पण तिच्या पाठीमागं थोडासा वाद विवाद हा येणारच, त्यात काही संशय नाही। परंतु आपल्याला महत्वाचा जो गाभा आहे तो आपल्या नामदेवरायांचं चरित्र आणि ते नामदेव महाराजांचं चरित्र आपल्याला बघायचं आहे। आता काही ठिकाणी नरसीला जन्म झाला असंही म्हटलं जातं, काही ठिकाणी पंढरपूरला जन्म झाला असंही म्हटलं जातं, परंतु प्रामुख्याने नामदेव महाराजांचं हे संपूर्ण आयुष्य गेलं हे पंढरपुरामध्येच। आपण थोड्या वेळ असं धरू की नामदेव महाराजांचा जन्म हा पंढरपूरला झाला असावा। जन्म कुठं झाला यापेक्षा नामदेव महाराज महत्वाचे आहेत आपल्यासाठी। आणि मला असं वाटतं तार्किकाचा टाका संघ, माझे महाराज म्हणतात की तार्किकाचा संघ टाकून द्यायचा आणि आपल्याला जे हवं ते आपल्याला मिळवायचं, बस एवढंच। उगा आपलं याच्या त्याच्या मागं लागून काहीतरी चुकीचं पदरात पाडून घेत बसल्यापेक्षा नामदेव महाराजांचा जन्म कुठे झाला, का झाला, कसा झाला, त्यापेक्षा नामदेव महाराजांचा जन्म झाला, नामदेव महाराज आम्हाला मिळाले। वारकरी संप्रदायामध्ये नामदेव महाराजांचं एक अलौकिक असं स्थान आहे। नामदेव महाराजांच्या नावामध्येच नाम हा शब्द पहिल्यांदा येतो। म्हणजेच मी मागील भागामध्ये आपल्याला सांगितलं की ज्ञानोबारायांच्या नावामध्येच ज्ञान हा शब्द येतो, म्हणजे ज्ञान सगुण विग्रह स्वरूपाने जन्माला आलं म्हणजे ज्ञानेश्वर महाराज, आणि नाम सगुण विग्रह रूपाला जन्माला आलं म्हणजे माझे नामदेव महाराज। नामदेव महाराजांचं जीवनचरित्र तसं फार अलौकिक आहे, आगाध आहे आणि मजेशीर सुद्धा आहे। खूप सुंदर आहे चरित्र। आपण चरित्रामध्ये थोडासा भाग ऐकणारच आहे, पण तत्पूर्वी नामदेव महाराज ज्या ठिकाणी नामदेव महाराजांचा कालखंड गेला, नामदेव महाराजांचं संपूर्ण आयुष्य गेलं, असं असणारं भूवैकुंठ पंढरपूर। हे पंढरपूर काय आहे? जंबुया द्वीपा माझी एक पंढरपूर गाव। ते पंढरपूर गाव, हे पंढरपूर म्हणजे काय तर ऐका। ज्यावेळेस शंकराचार्य पूर्ण विश्वभ्रमंती करून तीर्थयात्रा करून सर्व ठिकाणी जाऊन आले आणि या पंढरपूरला आल्यानंतर तसं शंकराचार्यांचं तत्वज्ञान हे भेदात्मक तत्वज्ञान, म्हणजे ते स्वतःमध्ये आणि भगवंत तत्वामध्ये हे भेद मानत असत की मी एक जीव आहे आणि तू एक परमात्मा आहेस, आणि ह्या परमात्मा स्वरूपाशी मला एकरूप होण्यासाठी करावे लागणारे कष्ट, अर्थात भेदात्मक त्यांचं तत्वज्ञान हे त्यांनी ज्या वेळेस पंढरपूरला आले त्यावेळेस भगवंताच्या समोर हात जोडून उभे राहिले आणि भगवंताला प्रार्थना, ज्यावेळेस भगवंताचं स्वरूप बघितलं, समचरण सरोजम सांद्र निलांबुदामम जगननिहित पाणी मन्ननम मन्ननानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदै धवलहसम विठ्ठलम चिंतयामी, असं स्वरूप बघितलं आणि शंकराचार्य महाराजांनी डोळे झाकले आणि स्वामींच्या मुखातून अचानक शब्द बाहेर पडले, महायोग पीठे
तटे भीमरथ्याम वरम पुंडलिकाय दातुम मुनींद्रहे समागत्यतिष्ठन् तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. जे भेदात्मक मानायचे ते अभेदात्मक भक्तीला प्राधान्य देऊन अभेदात्मक भगवंताची स्तुती करू लागले. असं असणारं अलौकिक असं पंढरपूर क्षेत्र आणि त्या पंढरपूर क्षेत्र महिमामध्ये माझा भगवंत पांडुरंग परमात्मा विठेवर उभा राहिला. अर्थात तो कसा राहिला, का राहिला याचा भाग आपण नंतर बघूया पुढच्या भागामध्ये. पण आज आपल्याला महत्वाचं आहे ते नामदेवरायांचं चरित्र. काय झालं, या पंढरपुरामध्ये दामाशेट्टी नावाचे एक सद्गृहस्थ राहत असत. अर्थात हे तसे यांचं मूळ गाव हे नरसी, ज्याला आपण नरसी नामदेव आत्ता म्हणतो, त्या नरसीचे. आणि त्या नरसीमध्ये दामाशेट्टी आणि त्यांच्या पत्नी गोणाबाई ह्या राहत असत. एक दिवशी काय झालं, गोणाबाईला इच्छा झाली की प्रभू मला अपत्य व्हावं, यासाठी पांडुरंगाकडे तिने प्रार्थना केली. आणि गोणाबाईला एक कन्यारत्न प्राप्त झालं, ते म्हणजे आऊबाई. ही त्यांची आऊबाई. तसं नामदेवरायांचं कुटुंब हे 14 जणांचं कुटुंब, फार मोठं विशाल कुटुंब होतं, एकत्रित कुटुंब होतं आणि सर्व एकत्र गुण्या गोविंदाने असायचे. परंतु ज्यावेळेस कन्यारत्न प्राप्त झालं त्यावेळेस गोनाईला आणि दामाशेट्टींना फार आनंद झाला की प्रभू छान झालं, तुम्ही आम्हाला कन्यारत्न प्राप्त करून दिलं. त्यांनी त्यांचं नाव आऊसाहेब असं ठेवलं आणि त्या वाढू लागल्या. परंतु गोनाईच्या मनात असा एक प्रश्न आला की देवा, कन्यारत्न तर दिलं आहे, पण एखादा मुलगा जर आम्हाला झाला असता तर खूप आनंद झाला असता. आणि असा नवस गोनाईने पांडुरंगाजवळ केला. आणि बघता बघता भगवंताच्या मनात असं आलं की अरे, आता मला कुठंतरी अवतार घेणं गरजेचं आहे. म्हणून नामदेव महाराजांनी त्या गोनाईच्या पोटी आणि दामाशेट्टीच्या कुळामध्ये नामदेव महाराज या नावाने जन्म घेतला. नामदेव जन्माला आला. आता विषय असा आहे की या ठिकाणी अजून एक मुद्दा सांगून जातो मायबापांनो. विषय असा आहे की नामदेव महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये नामदेव महाराजांच्या जसं गावावरून वादविवाद आहेत, तसे नामदेव महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये नामदेव महाराजांच्या जन्मावरून सुद्धा वादविवाद आहेत. काही ठिकाणी आपल्याला नामदेव महाराजांचा जन्म योनी संभव आहे का अयोनी संभव आहे हे आपल्याला सांगणं थोडं मुश्किल जाईल. विषय असा आहे, आता काही जण म्हणतात शिपल्यातून नामदेव महाराजांचा जन्म झाला. काही आता विषय असा आहे की तुम्ही काय समजता यापेक्षा कल्पखंड, ज्याला आपण म्हणतो की कल्पभेद, या कल्पभेदाप्रमाणे त्यावेळेस तसा असेल, आता ह्या वेळेस असा असेल, असं आपण धरून चालू शकतो. परंतु या भेदात न पडता या वादात न पडता एकच महत्वाचं आहे आणि ते म्हणजे नामदेव महाराजांचं गोड जीवनचरित्र. काय, गोनाईच्या पोटी नामदेव महाराजांचा जन्म झाला. गोड असं बाळ जन्माला आलं, गोंडच बाळ. आणि महाराज काय सांगावं, नामदेव महाराजांच्या जन्माच्या वेळेस अक्षरशः भगवंत पांडुरंग परमात्मा आणि आई रखुमाई त्या बारशाला आले. हो, आणि बारशाला येऊन सर्व काही असा अगदी आनंद उपभोगला त्या बारशाचा. एक ठिकाणी असंही वर्णन केलं जातं की त्या गोनाईला त्या बाळाला अंगड टोपलं आणलं आणि अंगड टोपलं त्या बाळाला दिलं. गोनाईची वटी भरली रखुमाई मातेने आणि सुंदर असा उत्सव साजरा झाला आणि भगवंत निघून गेले. झालं, दिवसेंदिवस बाळ वाढू लागलं, वाढता वाढता रांगू लागलं, रांगता रांगता चालू लागलं. संपूर्ण कुटुंबामध्ये आनंद देण्याचं काम माझ्या नामदेवरायांनी केलं. सुंदर असं नामकरण केलं. आणि नामकरणाच्या वेळेस दामाशेट्टींनी विचार केला की अरे, हा प्रसाद माझ्या भगवंताचा आहे, माझ्या भगवंताच्या नामस्मरणाचा आहे, मग याचं नाव नामदेवच का नाही ठेवायचं. म्हणून त्या ठिकाणी दामाशेट्टींनी नामदेव महाराजांचं नाव नामदेव असं ठेवण्यात आलं. आणि नामदेव महाराज बघता बघता वाढू लागले, वाढता वाढता चालू लागले. अगदी त्यांच्या खोड्या वगैरे, त्यांचं प्रेम, आईवरचं प्रेम, आईला त्रास देणे, वडिलांना त्रास देणे आणि लाडा कोडात नामदेव महाराज वाढू लागले. काय झालं, एक दिवशी नामदेव महाराजांच्या वडिलांना म्हणजे दामाशेट्टींना कुठेतरी बाहेर जावं लागलं. पण नियम असा होता मायबापांनो की दामाशेट्टींच्या घरचाच नैवेद्य पांडुरंगाला जायचा त्यावेळेस. आणि एक दिवशी दामाशेट्टींना कुठेतरी बाहेर जाण्याची वेळ आली आणि दामाशेट्टी निघून गेले. आता आज नैवेद्य कोण दाखवणार देवाला, नैवेद्य कोण दाखवणार. म्हणून गोनाईने स्वयंपाक केला, सुंदर असं ताट सजवलं, अगदी त्याच्यावर झाकण वगैरे टाकलं आणि नामाला सांगितलं, नामा
अरे आज तुझे वडील घरी नाहीत, तू एवढं जाऊन देवाला नैवेद्य दाखवून येतो दादा. नामदेव महाराजांनी सांगितलं, आई अगं मी अजून कधीच गेलेलो नाही आणि मला लगेच आता पाठवती, मग मला मला माहित नाही कसं दाखवायचं. अरे म्हणे काही नाही बघ बाळा, असं देवाजवळ ताट ठेवायचं आणि फिरवायचं आणि डोळे झाकून उभं राहायचं, देव नैवेद्य खातो. आता आई गेली भोळ्या मनाने सांगून, पण आता ते शब्दशः अर्थ नामदेव महाराजांनी घेतल्यामुळं नामदेव महाराजांनी एका हातात तांब्या, एका हातात ताट, आणि नामदेव महाराज ठुमुक 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 त्या रावळामध्ये आले आणि भगवंत कटेवर हात ठेवून विटेवर उभा राहिला आणि भक्तांची वाट पाहत असताना तेवढ्यामध्ये नामदेव महाराजांचं त्या रावळामध्ये आगमन झालं. नामदेव महाराज आले आणि नामदेव महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ते ताट खाली ठेवलं, पाणी फिरवलं आणि डोळे झाकले आणि देवापुढे उभे राहिले. आणि अर्धा मिनिट झाला, 1 मिनिट झाला, अजून तर काही ताटाचा आवाज येईना, कारण जेवायला बसल्यानंतर काहीतरी आवाज येईल ना. त्या हिशोबाने त्या नामदेव महाराजांनी एक डोळा उघडून बघावा. लहान मुलांची गंमत असते, एक डोळा उघडून बघणे. ताटातलं तर काही हल्लं नाही, गेलं, कोण खाणार आता हे. म्हणून नामदेव महाराजांनी काय केलं, 5 मिनिटं थांबले, 6 मिनिटं थांबले आणि 7व्या मिनिटाला नामदेव महाराजांना राग आला. नामदेव महाराज म्हणे, देवा माझे वडील नाही म्हणून तू रागावलास माझ्यावर. नामदेव महाराजांनी सुरुवातीला तर विनंती केली, दूध पियो मोरे गोविंद लाला, गोविंद लाला, गोपाल लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला. सुरदासजी महाराज गोड चिंतन मांडतात या ठिकाणी की प्रभू दूध प्या, तुमच्यासाठी अन्न आणलंय तेवढं अन्न ग्रहण करा, प्रसाद ग्रहण करा. 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले, 20 मिनिटं झाले, देव काही ग्रहण करेना. शेवटी नामदेव महाराजांना राग आला आणि नामदेव महाराजांनी मग मात्र देवाला सांगितलं, देवा तू दूध पित नाहीस, तू माझ्या हातचं अन्न ग्रहण करत नाहीस. हे बघ माझे वडील आज इथं नाहीत, पण आता जर हे मी असंच घेऊन गेलो तर माझी आई मला नाव ठेवल, घरात घेणार नाही. आणि म्हणून तू जर आता हे अन्न ग्रहण केलं नाही, तू प्रसाद भक्षण केला नाही, तर मी ह्याच ठिकाणी तुझ्या पायावर डोकं आपटून प्राणत्याग करेन. महाराज त्या मूर्तीला सुद्धा घाम फुटला भगवंताच्या, आणि भगवंताची मूर्ती थरथरा हलू लागली. आणि नामदेव महाराजांनी ज्या वेळेस सज्जता केली की आता मी डोकं आदळून घेईल, आणि डोकं आदळण्यासाठी खाली आपटलं, तेवढाच भगवंतानी असा हात लावला आणि भगवंताच्या हातावर डोकं आदळलं गेलं. काय माय बापांनो, भगवंत काय खातो, किती खातो, कसा खातो, त्यापेक्षा आमची भक्ती कशी आहे, आमचं अंतकरण किती निर्मळ आहे, ह्या गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत. अनन्य चिंतयंतो माम ये जनः परिउपासते. भगवंत गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात, अनन्य चिंतयंतो माम, अनन्य चिंतन करणारा माझा भक्त पाहिजे. आणि नामदेव महाराज अनन्य चिंतन करणारेच भक्तांमध्ये भक्त होते. आणि नामदेव महाराजांनी ज्या वेळेस तो नरम काहीतरी, अरे दगडावर डोकं आपटला आणि नरम लागलं म्हणून डोळे उघडून पाहिले तर भगवंत स्वतः उपस्थित. सांगितलं, देवा काय एवढा उशीर केला, वडील नाही म्हणून एवढं रागवायचं माझ्यावर. अरे म्हणे नामा आलो ना आता, असू दे काय असेल ते. नामदेव महाराज म्हणे मग खा आता. नामदेव महाराजांच्या देखत भगवंताने ताट हातात घ्यावं, आणि जसं एक मित्र दुसऱ्या मित्राला जेवताना बघतो, तसं नामदेव महाराजांनी माझ्या भगवंताकडे पाहावं आणि भगवंतानी अतिशय आनंदाने प्रेमाने ते सगळं खावं. महाराज या गोष्टी ऐकायला सोप्या आहेत, अनुभूती घेण्यासाठी फार फार अवघड गोष्टी आहेत. या झालं, जेवण झालं, नामदेव महाराजांनी सांगितलं चाटून पुसून खाय, काही उष्ट ठेवू नको. देवाने सांगितलं हो हो काही ठेवणार नाही उष्ट. तर भगवंत पहिला भक्त असा भेटला होता भगवंताला की ज्याने हक्काने सांगितलं की तू खा, अगदी चाटून पुसून खा. आणि महाराज म्हणजे तो थोर भक्तीचा भुकेलाच आहे, त्याला ह्याच गोष्टीची भूक, त्याला अन्नाची भूक नाही, त्याला प्रीतीची भूक आहे, भक्तीची भूक आहे. आणि ती भक्तीची भूक भागवण्यासाठी माझ्या नामदेवरायांचा जन्म झाला. ताट घेतलं, घरी गेल्या गोनाईने ताट बघितलं, अरे नामा, अरे ताट रिकामं. सांगितलं हो आई. देवाने सर्व नैवेद्य खाल्ला. गोनाई म्हणे बाळा तुला काही कमी आहे आपल्या घरात, तुला काही कमी करते मी. मग खोटं कशा करता बोलतोस बाळा तू, असं खोटं बोलणं चांगलं नाही. तुझं वय आहे खोटं बोलायचं, हे आयुष्यात कधीच खोटं बोलू नये. सांगितलं आई अगो खरंच देवाने नैवेद्य खाल्ला ग. सांगितलं हे बघ तुझे बाबा घरी नाहीत आता,
तुझे बाबा जर आले तर तुला पुन्हा त्रास देतील, तुला मारतील, बरं तू खरं सांग, तू खाल्लास ना? मी तुला मी कोणाला सांगणार नाही. सांगितलं आई आता मी कसं करतो खोटं बोलू, हे खऱ्या अर्थाने देवाने खाल्लं म्हणे, मी नाही खाल्लं. सांगितलं झालं बा. कोण आई म्हणे तू ऐकणार नाही म्हणे तसा. तेवढ्यामध्ये दामशेट्टींचं आगमन झालं. दामशेट्टी आले, सांगितलं कोणा काय झालं? अहो म्हणे याला बघा ना, नैवेद्य घेऊन गेला आणि रिकामं ताट घेऊन आला. दामशेट्टी म्हणे नामा काय रे बाळा तुला भूक लागली? मग आईला सांगायचं देवाचं नैवेद्य कशाला खायचं बाळा? सांगितलं बाबा मी खाल्ला नाही, देवानी खाल्ला तो. देवानी खाल्ला म्हणे हो. नामदेव महाराज रडू लागले, डोळ्यातून अश्रू आले, थया थया नाचू लागले. म्हणे बाबा मी खाल्ला नाही, देवानी खाल्ला, देवानी खाल्ला. आकांत तांडव माजवलं. शेवटी दामशेट्टीने हात वर केला आणि गोनाईने हात धरला आणि गोनाईने सांगितलं अहो थांबा थोडं, लेकरू काय म्हणतं ते ऐकून तरी घेऊ. त्याला सविस्तर विचारलं. सांगितलं हो देवानी खाल्ला. दामशेट्टी म्हणे का रे तुझ्या हाताने देवाने नैवेद्य खाल्ला, उद्या तुझ्या हाताने देव नैवेद्य खाईल का? म्हणे हो देव हो बाबा आजही खाल्ला तर उद्या खाईलच ना. म्हणे का नाही खाणार? सांगितलं चाल उद्या मी येतो तुझ्या संग. झालं. दुसऱ्या दिवशी पहाटे उठले, सुंदर असा स्वयंपाक बनवला आणि दामशेट्टींनी स्वतः त्याचा हात हातात घेऊन एका हातात ताट घेतलं नैवेद्याचं आणि दामशेट्टींनी नामदेवांना घेऊन राऊळात गेले आणि सांगितलं, नामदेव महाराजांनी सांगितलं बाबा तुम्ही इथं थोडे कोपऱ्याला उभे राहा. आणि नामदेवाच्या हातात ताट दिलं. नामदेव गेले आणि सांगितलं प्रभू या बरं चला पटकन नैवेद्य खा, मला मोकळ करा, मला घरी जायचंय, मला माझ्या मित्रांसंग खेळायला जायचंय. नामदेव महाराज म्हणतात भगवंताने थोडा वेळ पाहिला. नामदेव महाराजांना वाटलं हा कालच्या सारखाच करू राहिला कोणा म्हणे देवा तुला काल बोललोय ना मी, आता तू खातोस का कालच्या सारखंच करू? तेवढ्यात भगवंत प्रगट झाले. अरे नाही नाही नामा थांब खातो. भगवंत आले आणि सुंदर असं खाऊ लागले. अहो खात असताना कदाचित भगवंताच्या मुखाला थोडंसं कुठंतरी भाताचं शीत लागल्यामुळं नामदेव महाराज म्हणजे देवा थांबा तेवढं ते भाताचं शीत काढतो. म्हणून नामदेव महाराजांनी भगवंताच्या मुखाला हात लावला आणि ते भाताचं शीत काढलं आणि भगवंताच्याच मुखात घातलं. हा सगळा दृश्य कारभार हा सर्व दामाजी पंतांनी बघितला आणि दामाजी पंतांना जो काही आनंद झाला, भगवंताचे जाऊन चरण धरले. भगवंताचे चरण धरले, दामाजी पंत आलेले बघितलं आणि भगवंत पुन्हा विटीवर उभे राहिले, कटेवर हात ठेवून पुन्हा जसेच्या तसे. आणि मग मात्र दामाजी शेट्टींना नामदेव महाराजांचा अधिकार कळाला. अरे नामा खरंच की रे भगवंताने तुझ्या हातचं खाल्लं. महाराज असं अलौकिक जीवनचरित्र माझ्या नामदेवरायांचं. नामदेवराय ज्यावेळेस घरी आले त्यावेळेस आईला कळालं. आई गोनाईनी कडकडून मिठी मारली की माझ्या लेकरा खरंच किती तुझा अधिकार रे. अरे आजपर्यंत आम्ही त्या भगवंता संगे राहिलो, भगवंताची सेवा केली, पण आजपर्यंत कधी प्रभू आमच्या समोर आले नाही आणि आज मात्र तुझ्या हाताने नैवेद्य खाल्ला. दामा कुळ माझं कुळ पवित्र झालं, माझी कुस पवित्र झाली. आणि त्या गोनाईने कडकडून नामदेवरायांना मिठी मारली आणि नामदेवरायांचे गोड पाते घेतले. नामदेवरायांचा आणि भगवंताचा संबंध हा एका मित्रासारखा होता. आणि कपटी मित्र नाही बरं, मित्रामध्ये दोन प्रकार, एक कपटी मित्र आणि एक दिलखुलास मित्र. दिलखुलास मित्रासारखा त्यांचा संबंध होता. कधी भगवंताने जावं नामदेवरायांकडे, कधी नामदेवरायाने भगवंताकडे जावं, भगवंताची चेष्टा मस्करी करा. एक दिवशी तर असं झालं, एक दिवशी सकाळी भगवंताचं दर्शन घेण्यासाठी नामदेवराय गेले आणि सकाळी भगवंताला काय सुंदर असं अत्तराने स्नान घालणं चालू होतं. भगवंताला आंघोळ घातली, गरम पाण्याने आंघोळ घातली, दह्याने आंघोळ घातली, तुपाने आंघोळ घातली, दुधाने आंघोळ घातली, शर्कराने आंघोळ घातली, मधाने आंघोळ घातली, महाराज पंचगव्याने आंघोळ घातली आणि सुंदर असा लोण्याचा गोळा भगवंताच्या तोंडासमोर ठेवला. सांगितलं देवा तुझी तर लय मजा आहे रे पांडुरंगा, हा तुला सगळं खायला भेटतं, प्यायला भेटतं, अगदी आनंदाने उभा राहतो जागेवर. सांगितलं नामा हे तुला वाटतं तेवढं सोपं नाहीये. आपले महाराज म्हणे सोपं नाही काय, अवघड आहे बरं याच्यात, फक्त हात तर ठेवायचाय कमरेवर आणि ते काय देतील ते खायचं नाही म्हणे, ते जसं करतील तसंच आपण वागायचं. काय बरे काय देवाला अवघड नाही, सगळं सोपं आहे म्हणे. नामदेवरायाने असं म्हणलं भगवंताने सोपं आहे, एक काम कर, आजपासून तू पांडुरंग आणि मी नामदेव. अधिकार बघा नामदेव महाराजांचा. आणि नामदेव महाराज म्हणे हो चालेल हरकत नाही. भगवंत खाली उतरले आणि त्या नामदेवाला उभं केलं.
नामदेवांनी सुद्धा अगदी आयटीत कमरेवर हात बीत ठेवून अगदी विटेवर पाय ठेवून आणि सुंदर जसा भगवंत उभा राहतो तसेच नामदेवराव उभे राहिले. आणि भगवंतानं मात्र तिथून सगळे आपली कमरेची असणारी सगळे अलंकार, गळ्यातले अलंकार, जिरेटोप सगळा त्या नामदेवरांना अर्पण केला. भगवंतांनी त्या नामदेवरांचे कपडे परिधान केलेले. भगवंतांनी तिथं धूम ठोकली, निघाले भगवंत, मोकळे झाले, निश्वास टाकला भगवंताने आणि नामदेव महाराज तिथं मात्र अडकले. झालं. दिवसभर नामदेवरांची खूप मजा झाली. कोणी येतंय हार घालतंय, कोणी पेढा खाऊ घालतंय, तर कोणी काय, तर कोणी बर्फी, तर कोणी काय. नामदेव महाराज म्हणे लईच आनंद आहे गडे म्हणे, असं जर मला खायला भेटलं तर मग बाकी आपल्याला काही तोटा नाही. झालं वा. दिवस गेला. रात्रीच्या वेळेस ते बडवे आले आणि त्यांनी भगवंताचे शेजारती वगैरे करून भगवंताला वस्त्र परिधान करून भगवंताला शयन कक्षेसाठी तयार केलं आणि दरवाजा लावून घेतला. आता भगवंताला असं वाटलं नामदेव रात्रभर काय करल, म्हणून नामदेव महाराजांना भेटण्यासाठी दिवसभर काय झालं म्हणून विचारासाठी भगवंत तिथं पोहोचले. आणि ज्या वेळेस नामदेव रायांना बघितलं, नामदेव राय म्हणे देवा लय मजा केली म्हणे, लय एक नंबर मजा आली म्हणे. अरे तू निघून गेला पण मी दिवसभर काय काय खाल्लं तुला काय सांगू. कळल म्हणे नामा, तू काळजी करू नकोस. झालं. रात्रभर दोघं एकत्र राहिले, खूप मजा केली, आनंद घेतला, खेळ खेळली दोघ जण. आणि पहाटे ब्रह्ममुहूर्तावर 4 वाजता ज्यावेळेस बडव्यांनी तो दरवाजा वाजवला, भगवंतांनी तिथून अंतर्धान झाले आणि नामदेव रायांना सांगितलं नामा आता तू ते बडवे, मी चाललो म्हणे. भगवंत तिथून निघून गेले. झालं वा. पहाटे ब्रह्ममुहूर्तावर ते सर्व बडवे आले, त्यांनी घंटा वाजवली. पहिल्यांदा देवाचा दरवाजा उघडण्याच्या अगोदर दरवाजा घंटा वाजवावी. काय होतं, आमच्या आयुष्यात येणारे काही अनिष्ट गोष्टी, काही अनिष्ट वस्तू, काही अनिष्ट घटना घडतात, त्याच्यासाठी जबाबदार ही आम्हीच आहोत मायबापांना. सकाळी पहाटे देवपूजेला बसण्याच्या अगोदर, देवांना हात लावायच्या अगोदर आम्ही घंटीनाद केला पाहिजे. त्याच्याशिवाय देवाला हात लावू नये, अन्यथा ते पातक आहे. देवांना जाग करण्यासाठी घंटानाद केला पाहिजे. आणि तो घंटानाद केला आणि दरवाजा उघडला. नामदेव महाराज सज्ज झाले एकदम, बस आता आपली मजा. पण भगवंताने सांगून गेले होते, हे बघ तू सकाळी तुझ्या तोंडाला गोळा लावले, तू खाशील, खायचं नाही, खाल्लं का तुला हुसकून देतील म्हणे ते, मी खात नाही म्हणे. बरोबर म्हणे, आताच नाही खाणार, पुढचं तर खाईल म्हणे मी. झालं वा. महाराज हे आले, ते वस्त्र काढले जुने, संध्याकाळी काल परिधान केले ते वस्त्र काढले आणि भगवंताला गरम पाण्याने स्नान घातलं. सुंदर असं भगवंताच्या अंगावर दूध टाकलं, दही टाकलं, शर्करा टाकली, मध टाकलं, सुंदर असं भगवंताचं अंग लेपन केलं आणि भगवंताच्या तोंडाला लोण्याचा गोळा लावला. पांडुरंगाच्या तोंडाला लोण्याचा गोळा लागतो तिथं सकाळी महापूजेच्या वेळेस. महाराज जेव्हा तो तोंडाला गोळा लागला, नामदेव महाराजांच्या तोंडाला पाणी सुटलं. खावं का काय, पण भगवंत सांगून गेलं म्हणे की तू खाल्लं तर तुला हुसकून देतील. महाराज तर नामदेव रायांचा एवढा जीव खालीवर व्हायचा, शेवटी नाही खाता आला. आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना भगवंत बाहेरून कुठून तरी एका छोट्याशा खिडकीतून ही सगळी गोष्ट बघत होते. हा आनंद अलौकिक आहे महाराज. हा आनंद शक्य नाही सर्वसामान्यांसाठी, पण नामदेव महाराजांचं जीवनचरित्र काही अलौकिक आहे. बघता नामदेव महाराज फार मोठे भक्त, इतके मोठे भक्त झाले की वारकरी संप्रदायामध्ये नामदेव रायांचा अधिकार हा फार मोठा झाला. मी मागच्या एपिसोडमध्ये भागामध्ये तुम्हाला सांगितलं की ज्ञानदेवी रचिला पाया, उभारिले देवालया, त्या न्यायाप्रमाणे नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार, या वारकरी संप्रदायाचा विस्तार माझ्या नामदेव रायांनी केला. किती विस्तार केला? पंजाब मध्ये गुमान गावापर्यंत अगदी नामदेव रायांनी ही धर्मध्वजा फडकावली. पंजाब मध्ये सुद्धा आजही तुम्ही अमृतसरला जर सुवर्ण मंदिरात गेला तर माझ्या नामदेव रायांचे 30 ते 35 अभंग त्या गुरुबानी ग्रंथामध्ये आहेत आणि त्यांचं दररोज गायनही होतं. जे कोणी गेलेले असते त्यांच्या लक्षात येईल, तिथं आपण नामदेव महाराज म्हणतो, ते भगवान नामदेव म्हणतात. हा अधिकार माझ्या नामदेव रायांचा. पण काय, ह्या संत चरित्रांमधून आपल्याला काही घेण्यासारखं असतं. आपण फक्त आनंद घ्यायचा नाही तर याच्यातून बोधही घ्यायचा.
नामदेव महाराजांचं एवढं अलौकिक असं जीवनचरित्र आहे. किती जीवनचरित्र अलौकिक आहे तर खूप. ज्ञानोबारायांचा आणि नामदेवरायांचा सुद्धा संवाद आहे. ज्ञानोबाराया ज्ञानेश्वर महाराजांचा सुद्धा तीर्थयात्रेचा संवाद आहे. तीर्थयात्रा संगत केली आणि आता तो सुद्धा काळ फार अलौकिक होता आणि ती सुद्धा घटना फार अलौकिक होती. आता एवढं सांगण्यासाठी आपल्याजवळ वेळ नाही, पण एक सांगतो, तीर्थयात्रा करत असताना सज्जनांसंगे करावी आणि संतांसंगे करावी, अन्यथा तीर्थयात्रा न केलेली बरी. एक तर सज्जनांसंग, एक तर संतांसंग, किंवा एकटं राहावं, एकट्याने तीर्थयात्रा करावी. पण चुकीच्या संगतीने कधीही तीर्थयात्रेला जाऊ नये, त्याचा फायदा होत नाही फारसा. म्हणून ज्ञानोबारायांनी विचारलं की देवा, मला तीर्थयात्रेला जायचं, मी नामाला घेऊन जाऊ का? आता नामदेव महाराजांना विचारलं, पण नामदेव महाराज म्हणे, देवा माझ्यासाठी सर्वस्व तूच आहेस, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. भगवंताने सांगितलं, अरे नामा असं नाही, तुला जावं लागेल. अरे संगती कोणाची ते बघ पहिले, माझ्या ज्ञानदेवा संग तुला जायचंय, तू बिनधास्त जा. तीर्थयात्रेला गेले. पुढे काय झालं काय नाही ते सर्वांना माहिती आहे. तीर्थावळीचे अभंग तुम्ही बघून घ्या, सर्वांना श्रुत आहे. किंबहुना युट्यूबवर आहेत, किंबहुना मालिकेमध्ये तीर्थावळीचे अभंग आपल्याला बघायला मिळतील. तीर्थावळीच्या अभंगांमध्ये सुद्धा असं वर्णन येतं की ज्ञान श्रेष्ठ की नाम श्रेष्ठ. एक ठिकाणी याची घटना घडली म्हणे की तहान लागली दोघांना आणि एका अरण्यामध्ये एक विहीर होती. त्या विहिरीतून पाणी प्यायचं, पण ते पाणी खूप खोल होतं. मग आता पाणी प्यायचं कसं? ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या वेळेस त्या विहिरीत खाली डोकावलं आणि ती विहिरीत खाली खूप पाणी असल्यामुळं खूप खाली पाणी होतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणे, हे बघा नामदेव महाराज, आता मला खूप तहान लागलेली, मी माझ्या योगाच्या बळावर खाली जातो आणि पाणी पिऊन येतो. नामदेव महाराज म्हणे, ठीक आहे, तुमची इच्छा. ज्ञानोबारायांनी स्वतःला कापसापेक्षाही हलकं केलं, त्या पाण्यावर बसले, पाणी पिले, यथेच्छ पाणी पिले आणि पुन्हा वर येऊन विहिरीच्या बाहेर पुन्हा येऊन थांबले. सांगितलं, नामदेव महाराज, आता तुम्ही पाणी कसं पिणार? त्यावेळेस नामदेव महाराजांनी सांगितलं, काय आहे? ज्ञानेश्वर महाराज म्हणे, तुम्ही तुमच्या योग बळेने हलके झालात, खाली गेला, पाणी पिलात, हे तुमचं योग सामर्थ्य आहे. पण मला तेवढं करण्याची गरज नाही. बास, जे वर हात केल्याने पांडुरंगाचं स्तवन सुरू केलं, विठ्ठल 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 विठ्ठल, आणि महाराज बघता बघता ते विहिरीचं खोल असलेलं पाणी त्या जमिनीच्या लेवलला आलं आणि माझ्या नामदेवरायांची तहान भागवली. ऐका, उदाहरण सांगायचं ठरलं तर काय आहे, ज्ञान मार्ग आणि नाम मार्ग ह्या दोन मार्गांचा तुम्हाला एक फरक सांगतो. ज्ञान मार्ग आणि नाम मार्ग. ज्ञान मार्ग माकडिणीच्या पिल्लासारखा आहे आणि नाम मार्ग हा मांजरिणीच्या पिल्लासारखा आहे. काय होतं, मांजरिणीच्या पिल्लांना जर इकडून तिकडं जायचं असेल तर मांजरिणीच्या पिल्लांनी फक्त अंग ढिल्ल करायचं, मांजरीन त्या पिल्लाला तोंडात धरते आणि इकडून तिकडं नव्हे कितीही लांब घेऊन जाते. पण माकडिणीच्या पिल्लाला तसं नाही. माकडिणीच्या पिल्लाला जर इकडून तिकडं जायचं असेल तर त्या माकडिणीच्या पिल्लाला मात्र आईच्या पोटाला घट्ट धरावं लागतं. समजा आईने जर हिकून उडी तिकडच्या झाडावर मारली आणि त्यावेळेस जर त्याचा हात ढिल्ला झाला, त्याची पकड सुटली, तर मग मात्र तद्धाम परमम मम, त्याला गतप्राण झाल्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे ज्ञान मार्ग हा स्वतःवर अवलंबून आहे, त्याला स्वतःची सिद्धता तिथं पात्र करावी लागते. आणि नाम मार्ग हा मात्र सर्वस्व त्याच्यावर समर्पण करण्याचा मार्ग आहे. काय करायचं ते प्रभू तू कर, तुझ्याशिवाय मला कोणीही नाही. आणि ह्याच न्यायाप्रमाणे नामदेव महाराजांनी मात्र त्या ठिकाणी यथेच्छ पाणी पिलं. अशी अनेक घटना घडल्या त्या प्रवासामध्ये. नामदेव महाराजांचं जीवनचरित्र तसं अलौकिक आहे. सत्संगत झाली. एकेकाळी सर्व संत बसलेले असताना नामदेव महाराजांना मुक्ताबाईने सांगितलं, काका, गोरोबा काका, तुम्ही जरा हे मडके तपासून पहा, कच्चे का पक्के. तर काकांनी थापटणं घेतलं, प्रत्येकाच्या डोक्यावर हाणायचे, प्रत्येकाच्या डोक्यावर. सर्व संत बसलेले होते. नामदेव महाराजांच्या डोक्यावर आपटला आणि सांगितलं, हे मडकं कच्चं आहे. सांगितलं, कच्चं आहे. नामदेव महाराजांना राग आला, मला कच्चं म्हणता तुम्ही, कशावरून मी कच्चं आहे? सांगितलं, तुम्ही गुरु केलेलं नाही महाराज. अलौकिक. नामदेवरायांना वाटलं, अरे भगवंत माझ्याशी बोलतात, माझ्या हातात खातात, रात्रंदिवस आम्ही एकत्र आहे आणि तुम्ही मात्र मला म्हणता की मी कच्चा आहे. सांगितलं, हो नामा, तू कच्चाच आहेस, तू पक्का नाहीस.
ज्यावेळेस भगवंताकडे आले, भगवंताला सांगितलं, देवा हे सर्व मला कच्चे म्हणतायत म्हणे, मी कच्चा आहे? भगवंताने सांगितलं, नामा खरंच कच्चा आहे. अरे ह्या आयुष्यात, ह्या जीवनात आल्यानंतर सद्गुरु वाचूनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी, सद्गुरु शिवाय पर्याय नाही. आणि मग तो सद्गुरु तुला शोधण्यासाठी औंढा नागनाथला जावं लागेल. आणि औंढा नागनाथला ज्यावेळेस माझे नामदेवराय गेले, त्यावेळेस औंढा नागनाथला त्या महादेवाच्या मंदिरामध्ये एका पिंडीवर पाय ठेवून विसोबा महाराज झोपलेले असताना नामदेवरायने बघितलं की अरे तुम्ही देवावर पाय ठेवले म्हणे, बाबा उचला ते. सांगितलं, अरे मी जीर्ण अवस्थेत आहे, मी वार्धक्य अवस्थेत आहे, मी म्हातारा झालो, माझे पाय माझ्याच्याने उचलत नाही, तेवढे तू ठेव बाजूला. म्हणून नामदेवरायांचे धरले, दुसरीकडे ठेवले. जिथं पाय ठेवले तिथं पिंड तयार व्हायचे. अर्थात सद्गुरूंचा महिमा हा नामदेवरायांना तिथं भगवंताने दाखवून दिला. पण याच्या अगोदरची एक महत्वाची गोष्ट सांगून आपल्या सेवेला पूर्णविराम देतो. विषय असा आहे की नामदेव महाराज एकादशीचा व्रत करायचे आणि द्वादशीचं पारणं नामदेव महाराज हे वाळवंटामध्ये सोडायचे. एक दिवशी असं झालं, एकादशी झाली आणि द्वादशीला पारणं सोडण्यासाठी स्वयंपाक वगैरे केला. तेवढ्यात काय झालं, नामदेव महाराज काहीतरी काम करत असताना त्या ज्या रोट्या बनवलेल्या होत्या, त्या रोट्या एका कुत्र्याने पळवल्या. आणि नामदेव महाराजांना जेव्हा राग आला की अरे माझे संत आता खाणार आहेत आणि तू खुशाल रोट्या घेऊन चालला. नामदेव महाराजांनी एक लाकूड घेतलं, जळतं लाकूड, आणि त्या कुत्र्याच्या कंबरड्यात मारलं. आता ते कुत्रच बिचार त्याने रोट्या टाकून दिल्या आणि पळून गेलं. झालं. नामदेव महाराजांनी पुन्हा दुसऱ्या रोट्या बनवल्या, सर्वांना जेव घातलं, पारणं सोडलं, रावळत आले. भगवंतांना सांगितलं, देवा तुम्ही आज आले नाही म्हणे आम्हाला भेटण्यासाठी रावळामध्ये. सांगितलं, नामा मी आलो होतो पण तू मला मारलं म्हणे. नामदेव महाराज म्हणे, देवा मी तुम्हाला मारलं? शक्य आहे म्हणे, मी तुम्हाला मारेन म्हणे. हो. कशावरून? अरे म्हणे एका कुत्र्याने तुझ्या रोट्या पळवल्या म्हणे. हो देवा. तू काय केलं, त्याची काय पूजा केली का म्हणे? तू म्हणे, नाही प्रभू मारलं. अरे म्हणे मग तो मीच होतो. हीच घटना पुन्हा ज्या वेळेस विसोबा महाराजांनी त्यांच्यावर कृपा केली, अनुग्रह केला, आणि हीच घटना पुन्हा त्या वाळवंटामध्ये घडली. पुन्हा भगवंत श्वान स्वरूपाने आले आणि नामदेवरायांच्या त्या रोट्या पळवून घेऊन जाऊ लागले. आणि नामदेव महाराजांनी मात्र त्यावेळेस त्यांना मारलं नाही. काय केलं तर त्यावेळेस नामदेव महाराजांनी तुपाची वाटी हातात घेतली आणि नामदेव महाराज त्या कुत्र्याच्या पाठीमाग, श्वानाच्या पाठीमाग लागले. नामदेव महाराज म्हणतात, देवा तूप रोट्या कोरड्या कशा काय खाणार तुम्ही? की तूप लावून देतो, तूप लावून घ्या, नरम रोट्या खा, तुम्हाला त्रास होणार नाही त्या गोष्टीचा. याचा मतितार्थ असा आहे माय बापांनो की देव, आम्ही कितीही देवाजवळ जरी असलो, कितीही ज्ञानी असलो, किती भक्तिवान असलो, तरी सद्गुरु शिवाय पर्याय नाही. माझे कबीर महाराज एक ठिकाणी गोड चिंतन मानतात की गुरु बिन कौन बताये बाट, बडा दुर्घट एक यमघाट. हा यमघाट फार दुर्घट आहे आणि तो दुर्घट यमघाट जर आम्हाला पार करायचा असेल तर आम्हाला सद्गुरूंशिवाय पर्याय नाही. आणि असे असणारे सद्गुरु कृपांकित म्हणजे नामदेव महाराज, आणि नामदेव महाराजांचं हे अलौकिक असं चरित्र काय. आता आपल्याला आपल्या वेळेचं बंधन असल्यामुळं आपल्याला आपल्या वेळेतच हे जीवन चरित्र आठवायचं आहे. आणि त्या नियमाप्रमाणे वारकरी संप्रदायामध्ये काही विशेष संतांचे भाग आहेत आणि त्यामध्ये आजचा हा दुसरा भाग आपण या ठिकाणी समर्पित करतो आहे भगवंताच्या चरणावर. माझे नामदेव महाराज त्या पंढरपुरामध्ये अलौकिक असं जीवनचरित्र आपल्यासाठी सोडून गेले. सर्वांनी ह्या जीवनचरित्राचा श्रवणाचा लाभ घ्यावा. त्यातल्या त्यात आपल्या अध्यात्म यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करावं. त्यातल्या त्यात हे जर तुम्हाला आवडलं असेल तर इतरांना शेअरही करा आणि लाईक केल्याशिवाय राहू नका, एवढी सर्वांना विनंती करतो. आणि ह्या पुढील भागासाठी सबस्क्रायबर मात्र जर तुम्ही केलं, नवीन असाल तर सबस्क्राईबर करा. कारण काय माहिती का, इथून पुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित पडल्या जातील. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला जर याच्यात काही कमी जास्त वाटलं तर मला तुम्ही कमेंट केल्याशिवाय राहू नका. कारण तुमच्या कमेंटवरच आम्हाला काय योग्य किंवा काय अयोग्य आहे हे लक्षात येतं. म्हणून नामदेवरायांच्या या जीवनचरित्राचा या ठिकाणी समारोप करतो.
आणि नामदेव महाराजांनी जाता जाता फक्त एकच सांगतो की ज्या नामदेवरायांनी भगवंताच्या सान्निध्यात आयुष्य घातलं, आजही पंढरपूरला गेले तर भगवंताच्या दर्शनाच्या अगोदर नामदेव पायरीचं दर्शन घ्यावं लागतं आणि त्या नामदेव पायरीचं दर्शन घेऊनच भगवंताच्या दर्शनाला जाता येतं. अशा नामदेव महाराजांच्या चरणावर साष्टांग नमस्कार करून भगवंताला ही सेवा अर्पण करू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज जय. विठ्ठला 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 विठ्ठल.